फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण व्हेज दालच्याची रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग बघूया साहित्य काय काय लागतं ते व्हेज दालच्याला। आता आपण 3 भाज्या घेतलेल्या आहेत व्हेज दालच्यासाठी। एक कप मेथीची भाजी, 1 कप आंबट चुका आणि 1 कप पालक, अशा 3 भाज्या आपण कट करून छान धुवून ठेवलेल्या आहेत। 3 डाळ लागणार आहे आपल्याला, एक हरभरा डाळ, मुगाची डाळ आणि तूर डाळ। हे सुद्धा मी धुवून स्वच्छ आपण 1 कप घेतलेली आहे ही डाळ। कांदा, टोमॅटो हे आपल्याला कुकर मध्ये आधी शिजून घ्यायचं आहे। आपण हरभरा डाळ घालून घेणार आहोत। 1 वाटी धुवून ठेवलेली आहे मी स्वच्छ। मुगाची डाळ 1 वाटी, तूर डाळ 1 वाटी, मिक्स करूया। मी इथे 3 वाटी डाळ आहे आपली, तर 6 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच। आता त्यामध्ये आपण भाज्या घालूया। 1 वाटी कापून घेतल्यात मी। मेथीची भाजी, पालक आणि आंबट चुका, या 3 भाज्या घातल्या तर आपला आंबट चुक्याची भाजी खूप छान होते। 1 कांदा उभा चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, थोडंसं मीठ घालूया, नंतर पण आपण घालणार आहोत फोडणीला, आणि हळद थोडी घालूया। आता हे चांगलं मिक्स करूया आणि आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया मीडियम गॅसवर। पॅन ठेवलेला आहे आपण गरम करायला। आता 2 चमचे तेल घालून घेऊया। खडे मसाले घेतलेत आपण, जिरं घेतलंय 1 चमचा, 4 लवंगा घेतल्यात, 1 तमालपत्र, 3 हिरवी विलायची, 1 दालचिनी, मिरीचे दाणे घेतले 7-8, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या। आपण हे फोडणीला घालणार आहोत। चांगलं परतून घेऊया आपण हे। मिरच्याला मी कट मारून घेतलेला आहे, हिरव्या मिरचीला। आता ह्यातच आपल्याला 1 कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला 1 कांदा। तो चांगला परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा जाईल असा मऊ करून घेऊया आपण। व्हेज दालच्या बनवतोय आपण आज। नॉनव्हेज बनवतात ते, पण आता श्रावण महिना आहे आपला, चातुर्मास, म्हणून आपण व्हेज दालच्या बनवतोय। अप्रतिम होतो, अगदी भन्नाट चव येते। आता ह्यामध्ये आपण 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहोत। मीठ घालून घेऊया थोडं
म्हणजे आपला कांदा चांगला शिजेल। यातच आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आपण। एक चमचा, 1.5 चमचा घालूया। परतून घेऊया। हळद घालूया यामध्ये किंचित, कारण आपण डाळ शिजताना पण हळद घातलेली आहे। थोडी हळद घालूया। आता यामध्ये काश्मीरी चिली पावडर घालूया आपण 1 चमचा, 1.5 चमचा। धना पावडर 1 चमचा। गॅस मीडियम करायचा आहे आपल्याला। आणि दालचा मसाला घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे। थोडं पाणी घालूया आपण यामध्ये, गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। आता यामध्ये आपण 400 ग्रॅम भोपळा घेतलेला आहे। तो भोपळाच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या, ते घालूया। चांगलं परतून घेऊया। आपल्या भोपळ्याला चांगलं कोट येईल असं चांगलं परतून घेऊया। अजून थोडंसं पाणी घालूया यात। झाकण ठेवून आपण 3-4 मिनिटं वाफ देऊन घेऊया। आता झाकण उघडून बघूया आपण। आपला भोपळा अजून शिजायचाच आहे। आपण आता ह्यामध्ये कस्तुरी मेथी घालूया, पुदिना घालूया आणि कोथिंबीर घालूया। मिक्स करूया आणि अजून 2 मिनिटं आपण आपला भोपळा शिजून घेऊया। 2 मिनिटं आपण परत ते डाळीमध्ये पण शिजवणार आहोत। परत झाकण ठेवूया 2 मिनिटं। आता 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण उघडूया झाकण, बघूया। छान झालाय आपला भोपळा। आता ह्यामध्ये आपण ज्या डाळी आणि भाज्या शिजवलेल्या आहेत ते मिश्रण टाकून घेऊया यामध्ये। आता आपण चांगलं मिक्स करूया। आपण डाळ आणि भाजीचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि मी त्यात परत पाणी घातलेलं आहे 1 ग्लास। आता आपल्याला ह्यामध्ये चिंचेचा कोळही घालून घ्यायचा आहे।
भोपळा पण बघा आपला शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही, शिजलेला आहे भोपळा पण आपला। वरतून कोथिंबीर घालूया आणि थोडी छान उकळी येऊ देऊया। चांगले खळखळून उकळी येऊ देऊया। आपल्या दालच्याला चांगली उकळी येईपर्यंत आपण जिरा राईस करून घेऊया। तेल घालूया 2 चमचे। तेल तापू देऊया। तेल गरम झालेलं आहे आपलं, आता आपण जिरं घालून घेऊया 1 चमचा। यातच थोडी कोथिंबीर घालूया आपण। आणि भात आपण शिजून ठेवलेला होता बासमती, तो घालूया। मीठ घालून करून घेतला होता आपण शिजून। चांगला परतून घेऊया आपण। अगदी लांब दाण्याचा घेतला होता बासमती, मोकळा मोकळा झालेला आहे बघा। कोथिंबीर घालूया आपण वरून। आपला झटपट जिरा राईस। भात असा शिजून ठेवला ना की जिऱ्याची फोडणी द्यायची। तुम्हाला तूप घालायचं तर तूप घालू शकता, तेल घालायचं तर तेल घालू शकता आवडीनुसार। जिरे छान फुलले की कोथिंबीर घालायची, भात घालायचा, चांगला परतून घ्यायचा। आपला हॉटेल स्टाईल जिरा राईस झटकीपट तयार। हॉटेलमध्ये असंच करतात, भात आधीच करून ठेवतात आणि अशी फोडणी देऊन जिरा राईस तयार। बघा कसं झालं आपलं जिरा राईस तयार। आता आपला दालचा चांगला उकळलेला आहे। आता आपण तडका करून घेऊया। ह्याच्यासाठी मस्त वरून तडका देऊया। इथे तूप गरम करायला ठेवले मी 1 चमचा। 1 लाल मिरची घालूया। थोडंसं लाल तिखट घालूया, काश्मीरी चिली पावडर। ह्यातच आपल्याला दालचा मसाला थोडासा घालायचा आहे, अर्धा चमचा दालचा मसाला घालूया। परत चांगलं मिक्स करूया आणि चांगला आपण तडका देऊया। बघू शकता तुम्ही, वरतून हिरव्या मिरच्या घालूया 2, कोथिंबीर घालूया। बघू शकता तुम्ही आपला दालचा व्हेज दालचा रेसिपी तयार झालेली आहे। इतका खमंग मस्त सुटलेला आहे वास घरभर दालच्याचा, अप्रतिम। ही आपली व्हेज दालचा रेसिपी तयार झालेली आहे। ही पारंपरिक हैदराबादी डिश आहे, जी मसालेदार चवदार डाळ व भाजी, कधी कधी नुसती डाळ वापरूनही केली जाते। यामध्ये डाळीची चव, मसाले तसेच भाज्यांचा अप्रतिम मिलाफ मिळतो। त्याच्याबरोबर मी जिरा राईस बनवलेला आहे।
जिरा राईस बरोबर खाऊ शकतो, रोटी बरोबर खाऊ शकतो, नान बरोबर खाऊ शकतो. ह्याची चव दुप्पट होते. नान आणि जिरा राईस बरोबर खाल्ल्यावर त्याची दालच्याची चव अजून दुप्पट छान लागते. ही खास रेसिपी घरी करून पहा आणि आपल्या जेवणात नवा स्वाद आणा. हा व्हेज दालचा अप्रतिम लागतो. तुम्ही करून बघा आणि आपल्या जेवणात लज्जत वाढवा. ही आपली व्हेज दालचा रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला आवडली का? माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही नुसतं पाहता आणि लाईक सबस्क्राईब करतच नाही. मी एवढी तुमच्यासाठी आवर्जून नवीन नवीन डिश बनवत असते कायम आणि सोप्या पद्धतीने मी दाखवते. का तर माझ्या मैत्रिणी सख्या माझं बघून पटकन शिकतील, बनवतील, ते त्यांनाही आवडेल. माझ्या रेसिपी चविष्ट अशा छान मी बनवते, सोप्या पद्धतीत सांगते. तर तुम्ही सुद्धा बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईबची आता सध्या गरज आहे. माझे 1000 सबस्क्रायबर व्हायला पाहिजे. तर तुम्ही पटापट बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडतात की नाही. थँक्यू.